सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता सगळेजण बसलेले असतात, सगळ्यांचे जेवण होतात आणि सगळेजण तिथेच गप्पा मारत बसलेले असतात. तर आता तेवढ्यात जे चित्रकार असतात ते म्हणतात, खरंच मंजू तुझ्या हातचा आमरस खरंच खूप छान झाला होता. मला तर खूप आवडला अगं, तुला काय सांगू मंजू, खूप छान झालता. तर आता मम्मी साहेब म्हणतात, म्हणजे माझ्या हाताने काही चांगलं नाही होत का? मलाच नाव ठेवतात ना, म्हणजे तुम्ही खरं सांगा, काही चांगलं नव्हतं झालं का माझ्या हाताने? माझ्या हातचा रस चांगला नाही होत का? असं म्हणत असते. तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा, हो मी तसं म्हटलोय का? तर आता लगेच सपने, माझ्या हातचं चांगलं नाही होत का काही? सपनामध्ये नाही नाही, खरंच मंजुळीच्या हातचं खूप चांगलं झालं होतं असं म्हणते. तर ते म्हणतात की आता काय करायचं? तर आता लगेच म्हणतात की हे बघा तुम्ही शांत व्हा मम्मी साहेब, तसं काही नाही म्हणते मी, पण मंजूच्या हातचा चांगला लागला म्हणून म्हणते, असं सपना म्हणते. तर आता चित्रकारांचे बोलणं चालू असतं तेवढ्यात तिथे आता जी पूर्वा पाटील मॅडम आहे तिची एंट्री होते. ती म्हणते येऊ का घरात? तर आता सत्य म्हणतो तुम्ही आणि आत्ता ह्या वेळेला इथे? तर ते म्हणतात की हो, काय झालंय? तर आता ते म्हणतात की कशासाठी आलाय तुम्ही एवढ्या उशिरा? ड्युटीचा टायमिंग संपलाय ना तुमच्या? तर ते म्हणतात की ड्युटीचा टायमिंग, हे बघा आम्हाला सरकारी अधिकाऱ्यांचा ड्युटीचा टायमिंग कधीच संपत नसतो. आम्ही कायम कामावर रुजू असतो. जे काम करेल ना त्याच्यासाठी चांगलंच असतं. आम्ही आमच्या कामाकडे जास्त फोकस करतो, सुट्टीकडे नाही, असं म्हणते. आणि आता ती म्हणते की वाघमारे मॅडम मला तुमच्याशी बोलायचं आहे. तुमची तब्येत बरी आहे ना आता? का घरीच थांबायचे अजून पण तुम्हाला? तर ती म्हणते की नाही, येणार आहे मी, जॉबला जॉईनिंग होणार आहे. तर ती म्हणते की हो, तर तुम्हाला करावंच लागणार आहे असं म्हणते. आणि आता लगेच म्हणतात मला तुमच्याशी बोलायचं आहे, चला एकांतात एकट्या. तर आता सत्य म्हणतो की नाही, वाघमाऱ्यांशी जे बोलायचं आहे ते इथे आमच्या सगळ्यांसमोर बोलायचं, एकांतात जाऊन काही एक बोलायची गरज नाही आहे, इथेच बोला ना सगळ्यांसमोर असं म्हणतात. तर ते म्हणतात की इथे बोलायचं आहे का? हे बघा मी म्हणते तर तुम्ही अजिबात मध्ये बोलू नका. तर आता लगेच ती म्हणते की वाघमारे हे बघा, तुम्ही इथे कशासाठी आला होता हो? तुमची बदली इथे कशासाठी केली होती? आणि तुम्ही ह्या घरात राहताय बरेच दिवस झाले, हे समजलंय मला. काय नेमकं चाललं तुमचं? अहो तुम्हाला कळतंय का? तुम्ही इथे का राहताय ह्या घरामध्ये? कोण आहे तुमचा हा सत्यजित सुर्वे गुंड? तर आता ते म्हणतात की कोण आहे म्हणजे? आमचं लग्न झालंय. सत्य म्हणतो. तर त्यांचं लग्न झालंय? अहो तुमचं तर मी वाघमारेंनी त्या सुर्वेंना डिवोर्स दिलाय असं मी तिथे बघितलं आहे कागदपत्रावरती. त्यामुळे तुमचं कशाचं लग्न झालेलं आहे मला सांगा बरं. तर आता लगेच सत्यन म्हणजे एकमेकाकडे बघायला लागतात. तर आता ती मंजुला म्हणते की हे बघा, तुम्ही इथे कसे राहू शकता? तुम्ही इथे राहू नाही शकत असं म्हणते. आणि तुम्ही ज्या कामासाठी आला होतात ते काम करायचं नाही, ते काम का केलं नाही तुम्ही? अहो तुम्ही त्याच घरामध्ये राहताय ज्या गुंडाला पकडण्यासाठी तुम्ही इथे आला होता. तुमची पोस्टिंग इथे झाली होती. ज्या गुंडाला तुम्ही पकडणार होता त्या गुंडाच्याच घरात तुम्ही राहताय. अहो त्या गुंडाला तुम्ही पाठीशी घालताय. अहो बाकीचे बाहेरचे लोक काय म्हणतील? पोलीसच गुंडांना पाठीशी घालायला लागलेत तर आपलं कसं व्हायचं? असं म्हणतात. कारण की या सत्यजित सुर्वेच्या ह्या गुंडाच्या अनेक फाईल आपल्या तिथे केबिनमध्ये पडलेल्या आहेत आणि त्याच्यासोबत तुम्ही इथे राहता, काही वाटत नाही का? असं म्हणत असतात. तर आता त्या सत्या म्हणतो की हे बघा, काही बोलू नका तुम्ही. वाघमारे माझ्या बायको आहेत, त्या माझ्या नावाचं मंगळसूत्र त्यांच्या गळ्यात आहे. तर ते म्हणतात हो बायको आहे, पण लग्न झालेलं नाही आहे तुमचं, डिवोर्स झाला आहे एकमेकासोबत. आणि डिवोर्स झाल्यावरती जर नवरा बायको एकत्र राहत असेल तर ते दोघं एकत्र राहत असेल तर त्या बाईला ठेवलेली बाई बनतात, माहिती ना? मग कसं काय राहू शकता तुम्ही एकत्र? अहो कसं काय हे सगळं करू शकता तुम्ही एकत्र? अहो सत्या म्हणतो ओ, वाघमाऱ्यांबद्दल असं एक शब्द जरी बोलला ना तर मी पुन्हा ऐकून घेणार नाही या, असं म्हणतो. आणि आता तिला ओरडतो. तर ती आता तिथून निघून जाते. तर इकडे आता जी मंजू आहे ती रूममध्ये जाऊन एकटीच विचार करत बसते. आता पूर्वा पाटील मॅडम पोलीस स्टेशनला येते. मयूरी मॅडमला त्यांना ती ओरडते आणि केबिनमध्ये जाते आणि तात्यासाहेबांना कॉल करते आणि म्हणते की डॅडी साहेब, आपलं काम आता सोपं होणार आहे. सत्याला आणि मंजूला मी वेगळं करणार आहे लवकरच, असं म्हणते. तर ते म्हणतात खरंच का? तर ती म्हणते की हो खरंच, मी त्या दोघांना लवकरच वेगळं करणार आहे असं म्हणते. तर आता लगेच तात्यासाहेब म्हणतात की भारीच आहे, माझ्यासाठी खूप चांगलं काम करते तू बबडे, माझा तुझा पूर्ण विश्वास आहे असं म्हणतात. आणि इकडे आता लगेच जी मम्मी साहेब आहेत, मम्मी साहेबांना सपना आईस्क्रीम खातात आणि म्हणतात की आता आपण त्या पूर्वा पाटील मॅडमला भेटलं पाहिजे, कारण की मला जे हवं होतं ते पूर्वा पाटील मॅडमच करू शकतात असं मम्मी साहेब बोलतात. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये काय इंटरेस्टिंग ट्विस्ट असणार आहे. हे सगळं बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.